भविष्यावर बोलू का या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते, त्याचबरोबर राशीचक्रकार शरदजी उपाध्ये यांचं सुद्धा मनापासून स्वागत करते। आता तुमचे प्रश्न, प्रत्येक माणसाचा जो जो ग्रह ते उत्तर ऐकताना झाला त्यातूनही नवीन प्रश्नांचा जन्म झाला। असे प्रश्न पुन्हा एकदा मी शरद काकांना विचारणार आहे, तुम्ही सुद्धा ऐका। एक प्रश्न आपल्याकडे असा आलाय की 3 वर्षाचा मुलगा असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला। मुलाने चितेला अग्नी दिला नव्हता, तसेच इतर विधी तो वडिलांचे करू शकला नाही। आता तो मुलगा 23 वर्षाचा आहे, त्याला चांगले गुण मिळून सुद्धा चांगल्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन मिळत नाही। मग आता सर्वांच्या मनात यायला लागलं की हा पितृदोष आहे का सारखे अडथळे येत आहेत, याचं कारण काय? आता विचार कर, 3 वर्षाचा मुलगा आणि 23व्या वर्षी त्रास व्हायला लागला। 20 वर्ष पितृदोष होता का नाही? मग पहिल्यांदा आपण हे सगळंच पहिल्यापासून बघूया। 3 वर्षाच्या मुलाला वडिलांना अग्नी देण्याचा अधिकार नाही, म्हणजे 8 वर्षाच्या आत होत नाही। 8व्या वर्षी केली तर बघायला लागत नाही मुहूर्त। मग आता त्या मुलाची मुंजच झाली नाही, अशा वेळी ते वडील गेले तर त्याने ते ब्राह्मणाच्या मार्फत ते करायला पाहिजे होतं। जे काही विधी आहेत ते त्याला अधिकार देऊन करता येतं, ते केले का नाही आपल्याला माहिती नाही। पण समजा असे केले नसले तर 23 वर्षापर्यंत त्याला काहीच त्रास झाला नाही, याला काय खुलासा आहे? पण जर केलं नसेल तर अजूनही बेटर लेट दॅन नेव्हर, त्या मुलाची आता मुंज झाली आहे का वगैरे बघावं। आणि जे वार्षिक श्राद्ध येतं त्याची तिथी माहिती असेल तर त्या तिथीला, नसेल तर सर्व पितरी अमावस्येला त्यांनी सपिंड श्राद्ध करावं। पितरांना इतकं महत्त्व आहे की गणपती 10 दिवस आहेत, नवरात्र 9 दिवस आहेत, तर पितृ 15 आहे। हे पितरांचा 1 दिवस हा आपला 1 महिना असतो, त्यामुळे दर महिन्याच्या अमावस्येला श्राद्ध करणारे लोक आहेत। अशी आपली पृथ्वी फिरत 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 भाद्रपद महिन्यामध्ये पितृलोकाच्या जवळून जाते। म्हणून भाद्रपदातली अमावस्या ही सर्व पितरी अमावस्या अत्यंत महत्त्वाची असते। तर त्या काळामध्ये त्या 15 दिवसात रोज पितर वाट बघतात आज दी, कारण त्या काळामध्ये यमदेवाने त्यांना मोकळं केलेलं असतं असं शास्त्रात सांगितलं आहे। शेवटच्या दिवशी अमावस्येला सुद्धा त्यांना काही मिळालं नाही तर ते भुकेलेले पितर अनर्थ करतात। त्यामुळे कोणी असं समजू नये अंधश्रद्धा आहेत वगैरे, आपल्या पितरांसाठी जे आवश्यक आहे ते त्यांनी त्यावेळेला करणं, त्यांचे फोटो बाहेर काढणं, त्याला गंध तुळस लावणं, त्यांचं सपिंड करणं, हे केलंच पाहिजे आणि ते भटजींच्या मार्फत केलं पाहिजे। एक बाई शहाणी म्हणाली, मी बाई आपले एक पोळीचं ताट नेऊन ठेवते, कधी कावळा खातो कधी कबूतर खातं। असं काही श्राद्ध नाही, तुम्ही त्यांना आवाहन करायचं असतं, पितरांना उदक घ्यायचं असतं। आवाहन केल्यावर ते पितर कसे येतात गुरुचरित्राचा अध्याय वाचल्यावर कळतं। तर ह्या मुलांनी काहीच केलं नसेल तर ॲडमिशन मिळणं वगैरे असा त्रास होत नाही। डे टू डे लाईफमध्येच मुस्कटदाबी होते, तब्येत चांगली राहत नाही, घरामध्ये अनर्थ घडतात, मुलं जगत नाहीत, अपमृत्यू होतात, पितरांचे शाप फार वाईट। तर तुम्ही आता काय नक्की केलं आहे ते त्यांनी लिहिलं नाही, त्याने एवढंच लिहिलं आहे मला ॲडमिशनला त्रास व्हायला लागला म्हणून त्याला पित्याची आठवण झाली। पण आपले वडील गेलेले आहेत किंवा त्याची आई जी आहेत तिने तरी विचार करायचा की आपण इथनं माणसाला निरोप देतो पृथ्वीतलावरनं, पुढे कुठे जातो तो अंतराळामध्ये। म्हणून महादशा शिकवताना मी नेहमी सांगतो की एखादी बाई सासऱ्याची सेवा करताना कंटाळून जाते, त्याला पॅरालिसिस वगैरे झालेला असतो, इतका कंटाळा येतो आणि त्याला 19 वर्ष ती दशा असते। पहाटेच्या वेळी हा ऐकतो मुलगा आणि सोन्याचं संभाषण, आम्हीच का करायचं, मधली सून काय करते, त्याला असं वाटतं आय एम अनवॉन्टेड गेस्ट, शॉकने जातो तो। 50व्या वर्षी त्याला दशा चालू होते शनीची, 60व्या वर्षी मरतो। सून म्हणते आमचे मामांजी सुटले, मुलगा म्हणतो बाबा सुटले, फार हाल झाले त्यांचे। 9 वर्ष आहे ते काय करणार तुम्ही? तो 9 वर्षाचा बॅलन्स अस्य बालकस्य पूर्वकर्मानुसारेण विंशोत्तरी मानता शनी महादशाम जन्मा भोग्यवर्षे 9 असं येतं। ते पोलिओ होऊन येतं मूल, पण भोग सुटत नाहीत। पॅरालिसिस झालेल्या माणसाच्या मृत्यू झाल्यावर पोलिओचं बालक ज्या ज्योतिषाला दिसतं त्याला दशा बरोबर कळल्या। कोणी असं म्हणू नये आम्ही सुटलो, स्वतःसुद्धा सुटत नाही। स्मशानामध्ये जाऊन निरोप देऊन येतो आम्ही, पुढे त्या जीवाची काय गती आहे?
हा विचार ह्या प्रश्नामध्ये असल्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही वडिलांचं श्राद्ध कर्म करावं. पण या प्रश्नाला एक उपप्रश्न सुचलाय, किंबहुना तो आपल्या अनेक प्रश्नात येऊन गेलाय आपल्याला आलेल्या, की आपलेच पितर हे आपलं वाईट करतात का? आपले वडील मारतात कधी कधी आपल्याला, पण आपण चुकलो वाह्यातपणा असं केला. हे चुकणं वाह्यातपणा आहे हा, की तुम्ही वडिलांच्या जिवंतपणे केलं ठीक आहे, पण नंतरची गती पण आहे. कारण आम्ही जन्माला तुम्हाला घालताना पुत्र नाव दिलंय. आमचा पू नावाचा नरक तारावा, पुत्र नावाच्या नरकापासून जो तारतो तो पुत्र आहे. आणि या पुत्रानेच जीवाला पुढची गती द्यायची असते. श्राद्ध कर्म विधी हे सगळं करून, निर्णय तीर्थक्षेत्री काही सेवा करून, त्यांच्या नावे देवस्थानाला काही देणग्या देऊन असं करायचं असतं. ते याने काहीच केलं नाही का? केलं आपल्याला काही लिहितच नाहीत ते खोलासेवार. पण आम्हाला एवढंच जाणवतं, तो 3 वर्षाचा असताना ते वारले. तर मुलाची जबाबदारी काही नव्हती. कदाचित त्याची मुंज झाली असेल. त्याच्या घरच्या लोकांनी त्याला जाणीव द्यायला पाहिजे की आपल्या बाबांसाठी दरवर्षी तिथी येते. वाढदिवस उत्साहाने साजरा करता. श्राद्ध हा पितरांचा वाढदिवस आहे. का नाही आठवत मग बाबांची? काढा त्यांचे फोटो, त्यांना गंध लावा, तुळशीचं पान लावा, त्यांना काय आवडतं ते पदार्थ करा, ब्राह्मणाला बोलवा. फार उत्तमपैकी ते दर्भा आणतात, वैतरणा नदी तुमची पार व्हावी म्हणून प्रार्थना करतात. कोणाला ते नकोच आहे. मग काही लोक सांगतात आम्ही आपले ह्या आश्रमाला पाठवून देतो 25 रुपये. हे श्राद्धाला पर्याय नाही. पुढचा प्रश्न असा आहे, मुलाच्या जन्मवेळेनुसार पत्रिका पाहिली जाते, पण मातेच्या उदरात पहिला अंकुर कधी रुजला ही नेमकी वेळ माहीत नसते. पण बीज जेव्हा फलित होते तीच खरी जन्मवेळ. मग वातावरणाच्या वेळेनुसार जेव्हा मूल जन्माला येते ती वेळ पत्रिकेसाठी धरतात. मग मधले गणित अचूक समजावे का? ह्याच्यात पण खूप गैरसमज आहे. पत्रिकाची जन्मवेळ काय? तर एक ज्योतिषी म्हणला, आईच्या गर्भात मूल जेव्हा रडतं ती वेळ ठेवावी. आता कान पोटाला लावून बसायचं का आपण? म्हणजे हे काय खरं नाही. आईच्या गर्भात बीज रुजतं, तो जीव परिपूर्ण नाही आहे. ते कन्सेप्शन झाला एक शुक्र जंतू, त्या स्त्री बीजाच्या ठिकाणी आला. ही काय जन्म झाला नाही, पुढे वाढ आहे त्याची. आणि मग अशा ठिकाणी पूर्णतः ते बालक जन्माला येताना असं परावलंबी असतं, आईच्या अन्नावर असतं. नाळ कापली की वेळ ठेवतात, ती खरी कुंडली. बरोबर. याचं आणखीन विस्तृत उत्तर द्या. शास्त्राप्रमाणे नाळ कापल्यावर वेळ ठेवायची. काही लोक म्हणतात ते मूल रडलं की वेळ ठेवावी. एक बाई म्हणाली आमचं कार्टं रडलंच नाही 2 दिवस. नाळ कापली यावर म्हणजे मूल स्वतंत्र होऊन ज्याला त्याची सगळे चालू होतात, श्वास घेणं, त्याचं स्वतंत्र अस्तित्व, ते लक्षात ठेवलं पाहिजे. लेबर रूममध्ये पुरुष काय जात नाहीत, बायका बिझी असतात बाळबाळंतिणीकडे, त्यामुळे वेळ नीट ठेवलीच जात नाही. पण आवर्जून आपल्याला ज्याला पत्रिका नीट बनवायची त्यातल्या एका माणसाने सांगावं, मॅडम नाळ कधी कापली ती वेळ ठेवा. आता आईच्या गर्भात ते जीव फलित होतोय, तो डेव्हलप झालेला जीव नाही आहे, प्रोसेसमधला आहे. इव्हन मूल बाहेर आलं तरी तो अजून स्वतंत्र श्वास घेते का? आईच्याच नाळेवर सगळं अवलंबून येते. ती नाळ कापली, ते स्वतंत्र झालं की मग जन्मवेळ मांडावी. हे माहिती नसल्यामुळे हा प्रश्न असा अज्ञानातनं आलेला आहे. पण हरकत नाही, त्यांचं दूर होईल गैरसमजतो. तर मधल्या काळात त्याला कोणी सांभाळलं वगैरे ते आईवरच अवलंबून आहे. एकनाथी भागवतात वर्णन केलं आहे, गर्भामध्ये जेव्हा बाळ असतं, किंवा गुरुचरित्रात पण वर्णन केलं आहे, आईला खूप तिखट खावंसं वाटतं. हल्लीच्या भाषेत समुद्रात जाऊन ती भेळ खाते. ते बाळ म्हणतं माझी अजून बाहेरची कातडी पण तयार झाली नाही. आपण नख कापलं की जिव्हाळं लागतं की नाही, अशी नाजूक कातडी असताना ती आई भेळ खाते, तिखट खाते. माझ्या कातडीचा काय दाह होतो, मी तसा बांधलेल्या अवस्थेत असतो, टाहू फोडतो, आग होते, कोणाला दुःख सांगू. शरीर धड असताना मी काही केलं नाही, नामस्मरण केलं नाही, जीवनमुक्तीचा मार्ग शोधला नाही. आणि असे 9 महिने 9 दिवस गुरुचरित्रात तो राजा आला, महाराजांनी बुद्धी दिली पूर्वजन्म आठवण्याची. तो म्हणाला बाळपणीचे दुःख आठविता हृदयस्फोट होई. गर्भामधल्या त्या अवस्थेमध्ये आपण छान म्हणतो बाळ हल्लं, बाहेरचे लोक म्हणतात असं, कौतुक सगळं आहे, ठीक आहे. त्या आपल्या गरोदर बाईला टेन्शन येणं, डोहाळे जेवण आहेत नाना तऱ्हेचे, तिला
नटवणं, झोपाळ्यावर बसणं हे सगळं ठीक आहे. आतल्या बाळाची उकडहंडी काय असते हे संतांना माहिती आहे. आणि पुन्हा तो राजा सांगतो, महाराज एवढ्याने थांबलं नाही, मी जन्माला आलो तर मला पाळण्यात घातलं तर केवढा विंचूक हलणं चावला मला. मी टाव फोडला, आईने उगी उगी करून मला पाजायला घेतलं. आईला पण कळत नाही मूल का रडतंय. पाजूनही ते मूल थांबत नाही आहे, तरी थोडा विचार करायचा का नाही. मग केव्हा तरी आठवड्याने सगळ्या चादरी काढल्यावर तो विंचू बाहेर आला. म्हणजे लहानपणीचे दुःख मला सांगता येत नाहीत महाराज. तरुण झालो तर मदनाचा वारा लागला. तिथे पण अशा निराशेचे खेळ चालू होते. जणू काही वेगळंच लाईफ म्हणून मी लग्न केलं आणि मग आढळलं काय नाही, मी ओझ्याचा बैल आहे. तिथून वार्धक्याला सुरुवात झाली. दंताजीचे उठले ठाणे, फुटले दोन्ही कान, डोळे रुसले काही न बघती, नन्ना करते मान. आणि मग इतकी काय परिस्थिती वाईट झाली, परलोक दिसायला लागला. तिन्ही सांजेची वेळ झाली, जीव घाबरायला लागला. कुठं जायचं कळेना, माझी माणसं इथे राहणार आहेत. मग ही तयारी तरुणपणात का नाही केलीस? परीक्षा जवळ आल्यावर एवढी पुस्तकं गोळा करायची, डे टू डे अभ्यास ठेवायला पाहिजे होता. असे अभ्यास ठेवलेले आमचे ज्ञानेश्वर, आमचे तुकाराम महाराज, आमचे विवेकानंद, ही मोठी माणसं. नरयोनीला येऊन ज्यांनी परलोकाची तयारी तारुण्यात केली ते संत, आणि वृद्धापकाळापर्यंत जे बेसावध होते ते वसंत. विशिष्ट वयात रत्न वापरलं तर फायदा होतो असा समज आहे, त्याच्याबद्दल काय म्हणाल? की समजा बघ, डायमंडच्या बाबतीत हे ठीक आहे, डायमंड युवावस्थेत वापरावा. आपण वृद्धावस्थेत असलेल्या सासऱ्याला जर दिला डायमंड आणि त्याचे काही विपरीत परिणाम झाले तर पहिले सोन्याला भोगायला लागतील. होईल नेहमी असं नाही, पण गरज काय, तुझं तारुण्य संपलंय आता. आता तुझं लक्ष छान परलोकाकडे लागलं पाहिजे. डायमंड वगैरे ह्या रत्नांना वय आहे, पुष्कराजला वय नाही, केव्हाही वापरा तुम्ही. शांती हा सगळा भाग वृद्ध लोकांना हवा असतो, तरुणाने हवा असतो. पाचू चालेल. बाकी जे अलेक्झांड्रा, गोमेद, लसण्या ही प्रसंग परत्वे कारणासाठी वापरायची आहेत, त्याला वय नाहीच. एखाद्या वृद्ध माणसालाही ते देऊ शकतात, लहान बाळाला सुद्धा देतात. डायमंडला वयाचं बंधन आहे. पाचू कोणत्याही वयात वापरावा. कारण माझा नवरा खूप असा ना ॲक्टिव्ह आहे, ह्याची कोण कंप्लेंट करत नाही. अधिक झालं तर अधिक होत आहे. तर पाचूच्या बाबतीत वयाचं बंधन नाहीच. नवग्रह शांती म्हणजे काय आणि ती का करतात? ग्रह वक्री होतात म्हणजे काय, त्यांचे परिणाम काय? नवग्रह शांती ही बऱ्याच मोठमोठ्या यज्ञांच्या आधी पण करतात. नवग्रह स्तोत्र का म्हणायला सांगतात व्यास? तर तुम्ही जन्माला जेव्हा येता त्याला वासना घेऊन येता, म्हणजे तुमच्या नवग्रहांची सत्ता तुमच्यावर प्रस्थापित होते. रवी तुमचं आरोग्य, चंद्र मन, बुध बुद्धी, गुरु ज्ञान, शुक्र शृंगार, शनी तुमची कर्म, तुम्ही त्यांच्या ताब्यात जाता. मग त्यांना लाच देण्याचा प्रकार असा समजू नये. तर हे ग्रहानो, आता पूर्वकर्मानुसार मी मुक्त न होता परत तुमच्या राज्यात आलो आहे, तुमच्या सगळ्यांचे अधिकार माझ्या देहावर चालले आहेत, तर मला सौम्यपणाने यातनं बाहेर काढा. ह्यासाठी कृतज्ञ बुद्धीने नवग्रह शांती करायची. त्या ग्रहांचं एक एक विशिष्ट द्रव्य आहे, इंधन आहे, ते द्यायचं आणि नवग्रह शांती करायची. पण ती शांती करताना सुद्धा ग्रहांची स्तुती आहे. पण खूप लोक काय म्हणतात, मंगळाची शांती करून टाका म्हणजे मंगळ शांत होईल, सूर्य शांत होईल. सूर्य शांत झालं, तुम्ही कुठे जाल, कुठल्या कुठे. ग्रहांना बदलण्याची भाषा तुम्ही करू नका. माझ्यावर त्यांचा जो परिणाम होतोय तो दूर करा. तुझं माझं भांडण झालं आणि मला कोणी झालं, संपदाला शांत करा, तर मी म्हणेन थांबा, मी त्याच्याकडे जातो. संपदा सॉरी, मी तुझ्यापेक्षा खूप मोठा आहे, तरी मी असं बोललो तुला, तो हर्ट झाली आहेस, हे सांगून मी तुझ्या मनामध्ये एक आदराचं स्थान निर्माण करतो. हे करायचं असतं नवग्रह शांतीमध्ये. तेच जर मी म्हटलं, हे संपदा, काल मी तुला खूप बोललो, पण आज मी तुला 101 रुपये देतोय, शांत हो, ते म्हणशील ताट उचला निघून जा. मला शांत करायचं असेल तर मला साजेसा वागा. हा प्रकार असतो ना, हेच कळत नाही लोकांना. लाच देण्याचा प्रकार होता. नीट शास्त्र समजून घेऊन नवग्रह शांती केली तर आमच्या कुंडलीत ज्या ज्या कॉस्मिक रेजचे आम्हाला कमी जास्त काय प्रमाण अनुभव येतात ते नॉर्मल होतील. नवग्रहाची अंगठी वापरण्यासारखं होईल ते पण. आणि ग्रह वक्री होतच नाहीत कधी.
ग्रह कायम मार्गीच असतात. पण आपली पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळे आपल्याला सगळे ग्रह जाताना असे दिसतात. मग वक्री ग्रह होतो म्हणजे काय, तर व्यवहारातलं उदाहरण घेतो. आपण लोकल ट्रेनने प्रवास करतो ना, तर शेजारची लोकल हलते तर आपल्याला वाटतं आपलीच हल्ली आहे. किंवा तू हायवेवरनं जाताना एखादं विमान जातं, तू विमानाकडे बघ, तुझ्या वाहनाची गती जेव्हा जोरात असते तर ते विमान स्थिर वाटतं. मग तू एकदम ब्रेक दाबून गाडी थांबव आणि ते विमान चालायला लागतं. जितका काळ ते विमान तुला मागे जाते किंवा स्थिर आहे वाटतं, तितका काळ तो वक्री असतं. म्हणजे वक्री ग्रह म्हणजे खूप अंतरावर गेलेला, अंतरामध्ये खूप फरक पडतो, त्याला वक्री ग्रह होतो. आणि आपल्याला तो मागील राशीत जातो असं वाटतं, कारण आपण जास्त गतीने पुढे जात असतो. अंतर आणि गतीचा हा फेनॉमेना आहे थोडासा. पण वक्री ग्रह क्षीण फळे देतो असं फलादेशात म्हटलंय, दूर अंतरावर येतो. प्रश्न इथे थांबवायला लागतात, वेळ संपत आली. पण या प्रश्नांचा आढावा आपण पुन्हा एकदा कधी घेऊ. जरूर या प्रश्नांचं स्वागत आपण केलंय आणि मला असं वाटतं जी उत्तरं आपण दिलेत त्यातनं समाधान नक्की मिळाले सगळ्यांच्या वतीने. आभार मानते. तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्यावेळी ते प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातील. शिवाय हा कार्यक्रम तुम्ही पाहत जा. भविष्य ज्या ज्या घटनांनी ज्या ज्या गोष्टींनी घडलंय त्या सगळ्याचा आढावा आपण विस्तृतपणे घेत राहणार आहोत. भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात. आज इथेच थांबते. अच्छा.